मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूया सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद दिग्रस 2025 करिता एक नगराध्यक्ष आणि 12 प्रभागातील 25 नगरसेवक पदासाठी वैध झालेल्या उमेदवारांची सविस्तर यादी. दर्शकांनो, दिग्रसच्या पालिकेत नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून कल्पना मधुकर पवार, शिवसेना ठाकरे गटाकडून लक्ष्मी चंदन पवार, शिवसेना शिंदे गटाकडून पंचशीला वाल्मिक इंगोले, तर स्वाती गणेश रोकडे, चंदना संदेश तुपसुंद्रे, पुष्पमाला ताताराम भगत, रूपा अजय सारवान आणि पूजा मंगल चक्रे यांचेसह एकूण 8 उमेदवारांचे नामांकन अर्ज वैध झाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 अ मधून खोडके अरुणा वसंतराव, चव्हाण श्रुती कैलास, नरोडे सविता अमर, राऊत पूजा संतोष, शिंदे अंजली हेमंत, तर ब मधून गाडे भालचंद्र हिम्मतराव, जाधव बाळू पुंडलिक, राठोड अरुण बळीराम, राठोड श्रीचंद्र रामू हे उमेदवार वैध झाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 अ मधून ठाकरे मंगला गणेश, राऊत अंजली शामराव, श्रीवास मंदा शिवशंकर, तर ब मधून सलमान खान, शब्बीर खान, डॉक्टर संजय बंग, विजयकुमार, मोहम्मद आणि मोहम्मद जफर हे वैध झाले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून पेंदोर कविता रामेश्वर, पवार वनिता एकनाथ, सलाम अश्विन देवानंद, सुकळकर कविता गजानन, तर ब मधून कुटे निलेश रामराव, गेडाम प्रणिल मोतीराम, ढोले राजू श्रीराम, पाटमाझे शारदा किशन, वानखडे राहुल वसंत हे वैध ठरले आहेत. तर प्रभाग क्रमांक 4 मधून गाडवे स्वाती दिनेश, फिसके ज्योत्सना दीपक, तर ब मधून खान अख्तर खान गुलाब खान, फजल गुलाब खान, झाडे अनिल माधवराव, झाडे संदीप रघुनाथराव, अरबाज धारीवाला, महले मुकुंद पुंडलिकराव, शेख अमन शेख जावेद, शेख मोहम्मद इक्बाल अब्दुल करीम, सातघरे शुभम प्रकाश हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 5 अ मधून चक्रे मंगल सुखदेव, कैलास जाधव तानसा, टेवरे मनोज वसंतराव, मुनेश्वर निलेश नागोराव, सोनवाल गणेश प्रभाती, तर ब मधून सदबजहां मोहम्मद जावेद, शेख नुजहत परवीन मोहम्मद साबिर, निकहत परवीन सय्यद हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 6 अ मधून अंबोरे ज्योती उद्धवराव, कल्पना मधुकर पवार, पवार चेतना चंद्रकांत सारसर, सोनम पवन, तर ब मधून खान नूर मोहम्मद गुलाब बेरतरे, सारंग सुरेश, मोहम्मद मकसूद मोहम्मद फारूक, शहा अविनाश गोपाल, शेख अमन शेख जावेद, शेख मुश्ताक शेख जावेद हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 7 अ मधून ताकपिरे रुपाली रामराव, दुधे वैशाली विठोबा, सोनुलकर प्रीती नितेन, तर ब मधून इकडे रुपाली संजय नवरे, नीता सुरेंद्र, रेहाना परवीन मोहम्मद एजाज, तर क मधून जाधव विक्रम अरुण, दुधे संजय माधवराव, बनगिनवार सचिन लक्ष्मण राव, अजिंक्य मात्रे गणेश हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 8 अ मधून कोचहडे किशोर तुकाराम, गेडाम नंदिनी प्रकाश, पवने मीना विलासराव, तर ब मधून जयपाल लता अंगद, नाजमीन जाफर, राऊत चंद्रकला उकंडा, रत्नपारखी अरुणा हेमंत, रत्नपारखी रेवची संदीप हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून जाधव सदानंद माणिकराव, झरकर सुरेश तुळशीराम, नरळे रामेश्वर सदाशिव, नागपुरे मोहम्मद अन्नू, बाहेकर सागर सुधाकर, लातुरे शैलेश मूलचंद्र, श्रीवास आशिष प्रकाश, तर ब मधून खान आसरा फातेमा मोरे प्रियंका तुषार, सदबजहां मोहम्मद जावेद हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 10 अ मधून नागपुरे मोहम्मद आदिल शेख जावेद, पप्पूवाले रुस्तम गुलाब, राजिक पीरू, आशिष प्रकाश श्रीवास, तर ब मधून आलमवाले शबाना बेगम इस्राईल, खान इशारत परवीन एजाज खान, पटेल रहमत रमजान हे वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक 11 अ मधून शेख बिलाल शेख हुसैन, शेख सलमान रोशन, मोहम्मद जाफर शेख हैदर, गफार शेख रशीद, अब्दुल गफार शेख महबूब, सय्यद अतिक सय्यद सादिक, तर ब मधून जाहिराबी सलीम खान, शहनाज बानो हरून, शेख कैसर जहा शेख मुश्ताक, गुप्तगू परवीन फिरोज शेख, सय्यद गुप्तगू परवीन अक्रम हे वैध ठरले आहेत. अंतिम प्रभाग म्हणजे 12, यामधून अ कोथमिरे परवीन फिरोज, खैरुनिशा अब्दुल गफार घोचेवाले, सायमा तबसुम मोहम्मद अजीम, मल्लस सैमुद्दीन, शाहिदा परवीन मोहम्मद मीरावाले, नसीमुद्दीन मीरावाले, मोहम्मद सलीम, तर ब मधून अब्दुल गफार अब्दुल सत्तार बाबा, इनायत खान हैदर खान, बाबा एजाज नवाज खान, खलीमा खान, हनीफ मोहम्मद, देवानंद मधुकर, मोहम्मद साहिल, मुश्ताक प्यारे मोहम्मद, फिरोज अहमद, शेख मुश्ताक पटेल हे वैध ठरले आहेत.
दर्शकांनो, ही निवडणूक मात्र मजेशीर होणार आहे असे चित्र आपणास दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजपासून म्हणजे 3 दिवस म्हणजेच दिनांक 19, 20, 21 नोव्हेंबर पर्यंत मुदत असणार आहे. जर आपणास कोणत्याही उमेदवाराबद्दल आक्षेप असेल, अपील करायचे असेल तर दिनांक 21 ते 25 या तारखेपर्यंत जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अपील करावायचा आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 3 दिवसाच्या आत निर्णय देणे ही बंधनकारक असणार आहे. यानंतर दिनांक 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे आणि 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांनी रीतसर परवानग्या घेऊन प्रचार करायचा आहे. 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही. यांनी सर्वांनी काळजी घेऊन ही निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडावी आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा अशी मूकनायक न्यूज परिवारातर्फे आपणास विनंती करण्यात येते. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा. मूकनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.